हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. माहीने खोल श्वास घेतला आणि तो विचारात पडली. शांतनु तिच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाला, तुला काहीतरी त्रास देते का? माही म्हणाली, आज अजयच्या स्टुडिओमध्ये माझी जियाशी भेट झाली. हे ऐकता शांतनूचा चेहरा कठोर झाला. काय? जिया तिथे? तिने तुला काही सांगितलं नाही ना? माहीने नकारार्थी मान हलवत म्हटलं, असं काही नाही. फक्त मला कळलं की तीही पुढच्या महिन्यात फॅशन शोमध्ये भाग घेणार आहे. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय? तिनेच मला ही गोष्ट सांगितली, माही म्हणाली. शांतनूने विचारलं, मग तुला यामुळे काही असुरक्षित वाटते का? माही हलकंसं हसत म्हणाली, नाही, तसं काही नाही. मला फक्त अजय पाटीलवर आपण विश्वास ठेवू शकतो का याची चिंता वाटते. आपले डिझाईन्स त्याच्याकडे असतात. हे ऐकून शांतनूही क्षणभर विचारात पडला. मग तो म्हणाला, तसं काही नाही. अजयने अंतरासोबत इंटर्न म्हणून काम सुरू केलं होतं. तो प्रोफेशनल माणूस आहे. आपल्याला त्याच्याकडून काहीही धोका नाही आणि तरीही त्याने काही गडबड केलीच तर मी त्याला सोडणार नाही. माही म्हणाली, मला अजयबद्दल काही समस्या नाही. मी कदाचित जरा जास्तच विचार करते. मला डिझाईन बनवण्यापासून ते ड्रेस तयार होईपर्यंत कुणावर जास्त अवलंबून राहायचं नाही, शांतनू म्हणाला. माही, खूप चांगली गोष्ट आहे, पण हे खूप मोठं काम आहे. सगळं एकटीने सांभाळणं शक्य होईल का? तुला जमेल का? माही म्हणाली, हो, मी करीन. शांतनूने माहीला आपल्या छातीशी अलगद बिलगवलं आणि म्हणाला, मी प्रत्येक प्रकारे तुझ्या सोबत आहे. तो माहीच्या डोळ्यात पाहू लागला. त्याची नजर अधिक गहिरी होत गेली. माही त्याच्याकडे पाहून लाजली. शांतनू लगेच तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तू मला भडकवलंस. माहीने आश्चर्याने विचारलं, मी काय केलं? तुझं हे रूप मला पुन्हा तुझ्याकडे खेचतंय, असं म्हणत शांतनू तिच्याकडे झुकला आणि तिला चुंबन दिलं. त्याच्या स्पर्शाने माहीचा श्वासांचा वेग वाढला. काही वेळाने ते दोघे एकमेकांच्या मिठीतच झोपी गेले. 2 दिवसांनी आज मिनिस्टरच्या पार्टीचा दिवस होता आणि माही तयार होत होती. तिने बाटली हिरव्या रंगाचा सुंदर वेल्वेट ड्रेस घातला होता, पण झीप लावण्यासाठी तिचा हात पोहोचत नव्हता. तेवढ्यात काळा सूट घालून शांतनू क्लोजेटमधून बाहेर आला. माहीने आरशातून त्याच्याकडे पाहिलं. शांतनू इतका देखणा दिसत होता की तिची नजर त्याच्यावरच खिळली. शांतनू हसत म्हणाला, आणि मला असंच किती वेळ पाहत राहणार आहेस? माही त्याच्या बोलण्याने लाजली आणि पुन्हा ड्रेसची जीप लावण्याचा प्रयत्न करू लागली. ती पुटपुटली, ही जीप काही बंदच होत नाहीये. आता काय करू? अचानक तिला तिच्या पाठीवर शांतनूचे थंड हात जाणवले. माहीच्या तोंडून हलकी सिसकी निघाली. त्याची बोटं तिच्या पाठीवर फिरू लागली आणि माहीने डोळे मिटले. माही म्हणाली, हे काय करताय तुम्ही शांतनू? तो शांतपणे म्हणाला, जीप बंद करतोय. शांतनूने तिच्या खांद्यावर हलकं चुंबन दिलं. माहीने डोळे मिटले. त्याने खट्याळपणे हलकी लव बाईट दिली. तेव्हा माहीने लगेच डोळे उघडले आणि त्याच्याकडे वळली. माही म्हणाली, हे काय करताय? लव बाईट? पार्टीत सगळ्यांना दिसली तर? शांतनू तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, तर काय झालं? जगाला कळायला हवं की तुझा नवरा तुझ्यावर किती प्रेम करतो. माहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. शांतनूने एका झटक्यात तिच्या ड्रेसची झीप बंद केली. माहीला सुटकेचा श्वास मिळाला. शांतनू मागे सरकला आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. तयार झाल्यावर माही अंतराबरोबर पार्टीसाठी निघाली. मिनिस्टरचं फार्म हाऊस आणि मॅन्शन. माही आणि अंतरा मिनिस्टरच्या फार्म हाऊसवर पोहोचल्या. कारमधून उतरून त्यांनी तिथली सजावट पाहिली. ते एक भव्य मॅन्शन होतं. माही ते सगळं पाहून थक्क झाली. चारही बाजूंना रोषणाई, वेल्वेट कार्पेट आणि सर्वत्र पसरलेली आलिशान सजावट. माहीच्या तोंडून आपसुकच निघालं, इट्स ब्युटिफुल.
अंतरा हळू आवाजात म्हणाली, हे मिनिस्टर अरविंद छाबडा यांचं फार्म हाऊस आहे. दरवर्षी इथे ही पार्टी आयोजित केली जाते. या पार्टीसाठी पास मिळणंही सोपं नसतं. पण शांतनु भाऊ आहेत ना. माहीने अंतराकडे पाहत म्हटलं, मी खूप लकी आहे की तो माझा आयुष्यात आहे. पण मला खूप नर्वस वाटते अंतरा. मी इतक्या मोठ्या पार्टीला याआधी कधीच गेले नाही. अंतराने माहीचा हात घट्ट पकडत म्हटलं, मी तुझ्यासोबत आहे ना, मग कशाची काळजी करतेस? चल माझ्यासोबत ये. पार्टीत जोरदार म्युझिक, विविध प्रकारचे पदार्थ, सगळंच शानदार होतं. माही म्हणाली, मी जितकं विचार केलं होतं, ही पार्टी त्याहून कितीतरी मोठी निघाली. अंतरा हसत म्हणाली, चल तुला काही फ्रेंड्सना भेटवते. अंतराने माहीचा हात धरून तिला आत नेलं. तिथे थोड्याच अंतरावर काही अरू सोबत काही लोकांशी बोलत उभी होती. अचानक तिची नजर दूर उभ्या असलेल्या माहीवर पडली आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अरू पुटपुटली, माही इथे आणि तीही अंतरासोबत? ही इथे काय करते? रोनितने अरूकडे पाहत विचारलं. अरू, काय झालं? अरूने माहीकडे इशारा करत म्हटलं, तिकडे बघा माही, आणि तीही या रॉयल पार्टीत अंतरासोबत. माहीचे नाव ऐकताच रोनितचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने माहीकडे पाहिलं आणि तो तिला पाहतच राहिला. तो हळूच पुटपुटला, नताशा. क्षणभरासाठी रोनितला वाटलं, त्याची नताशा पुन्हा माहीच्या रूपात त्याच्या समोर उभी आहे. त्याचं मन झालं की तो माहीकडे जाऊन तिला आपल्या मिठीत घ्यावं आणि कधीही स्वतःपासून दूर जाऊ देऊ नये. त्यांचे पाय आपोआप माहीच्या दिशेने वळले. तेवढ्यात अरू म्हणाली, रोनित, कुठे चाललास? आपण इथे एका खास कारणासाठी आलो आहोत. हे विसरलास का? आपल्याला इथे इन्व्हेस्टर शोधायचा आहे. त्यावर लक्ष देशील का? रोनित वळून अरूकडे पाहत शांतपणे थांबला. मी माहीला नंतर नक्की भेटेन. दरम्यान माहीची नजर संपूर्ण फार्म हाऊस आणि मॅन्शनमध्ये फिरत होती. ती पुटपुटली, इथे मला ओळखीचा एकही चेहरा दिसत नाही. मिनिस्टरच्या पार्टीत मोठमोठे लोक उपस्थित होते. तेवढ्यात माहीची नजर तिथे उभ्या शांतनूकडे गेली. तो हँडसम दिसत होता. त्याला पाहताच माहीचं हृदय जोरात धडधडू लागलं. माहीला चांगलंच माहिती होतं की त्याच्या सिक्रेट मॅरेजबद्दल तिथे कोणालाही माहिती नव्हती. तरीही ती स्वतःला त्याच्याकडे पाहण्यापासून थांबवू शकत नव्हती. तिने हळूच खालचा ओठ दातांमध्ये चावला. अंतराने माहीकडे आणि मग शांतनूकडे पाहिलं. ती हलकेच हसत म्हणाली, असं चोरी छुपे कोणाकडे पाहतेस? माही लाजत म्हणाली, काही नाही, तो शांतनू. अंतराने शांतनूकडे पाहून मिश्किलपणे म्हटलं, ही इज ऑल युअर्स. माहीने पटकन नजर वळवली. मी त्यांच्याकडे पाहणार नाही. हे ऐकून अंतरा हसू लागली. तेवढ्यात शांतनूने अचानक माहीकडे पाहिलं. त्याच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटली. पण माहीने त्यांचं नातं सध्या सगळ्यांपासून लपवायला सांगितलं होतं. म्हणून त्याने स्वतःला आवरलं. माहीला अजिबात नको होतं की तिला लोक एखाद्या श्रीमंत माणसाला फसवणारी मुलगी समजावेत. शांतनूने हलकेच वाईनचा ग्लास उचलून तिच्याकडे पाहत डोळा मारला. माहीचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. अंतरानेही हे सगळं टिपलं. ती हळू आवाजात म्हणाली, जर तू शांतनू भाऊंकडे असंच पाहत राहिलीस तर तुम्ही दोघे पकडले जाल. एक काम कर, तुम्ही दोघांनी एखादी प्रायव्हेट जागा शोधा आणि थोडा वेळ एकत्र घालवा. माही संकोचात म्हणाली, असं काही नाही, मी तर पार्टीची रौनक पाहत होते. अंतरा खट्याळपणे हसली, ओ पार्टीची रौनक? ही रौनक आजकाल इतकी टॉल आणि हँडसम कधीपासून झाली? माहीने नकली रागाने म्हटलं. अंतरा, तू गप्प बसशील का? अंतरा म्हणाली, नाही, भाऊ इथे आलेत ना, तर तुझं प्रेम आणि सिक्रेट सगळं उघड होईल. आणि बघ, शांतनू भाऊ अजूनही तुलाच पाहत आहेत.
तिकडच्या मुली बघ तुझ्यावर कशा जळतायत. माही अंतराच्या सांगण्यावर माहीने आजूबाजूला नजर टाकली. ती म्हणाली, अंतरा, आता तरी मला त्रास देणं बंद करशील का? अंतरा खळखळून हसू लागली. माही तिथून निघू लागली. तेव्हा अंतराने विचारलं, तू कुठे चालली आहेस? फक्त पार्टीत थोडं फिरते. आणि त्यानंतर असं म्हणत ती हसतच तिथून निघाली. ती जेवणाच्या काउंटरजवळ पोहोचली आणि वेगवेगळ्या पदार्थांकडे पाहू लागली. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती पुटपुटली, इतकं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं खाणं. तेवढ्यात एक आवाज आला, माही, तू इथे? या रॉयल लोकांच्या पार्टीत तू काय करतेस? माहीने वळून पाहिलं. तिच्यासमोर जिया उभी होती. माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि तिने नाराजीने तोंड वाकडं केलं. जिया हसत तिच्या जवळ आली आणि तिने माहीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. खरं सांगायचं तर हा आउटफिट तुझ्यावर अजिबात शोभत नाही. असं वाटतंय जणू तो तुझ्यावर जबरदस्तीने घातलाय. इथल्या बायकांकडे बघ, किती एलिगंट दिसतायत, आणि तू हा महागडा ड्रेस घातलायस म्हणून कोणी रॉयल होत नाही. माहीला तिला खूप काही सुनावंसं वाटत होतं, पण ती तिथून निघू लागली. जियाने तिचा हात धरून तिला थांबवलं. माही चिडून म्हणाली, जिया, मला त्रास देण्याशिवाय तुला दुसरं काही काम नाही का? जिया दात ओठात सावत म्हणाली, इथे थांबून स्वतःची बेइज्जती करून घेऊ नकोस. या पार्टीतून निघून जा. हे ऐकून माहीला राग आला. ती म्हणाली, मी तिथेच आहे जिथे मला असायला हवं. तुझी बडबड बंद कर. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तेच मला इथे घेऊन आले आहेत. जिया हसत म्हणाली, तू आणि शांतनूचं प्रेम? शांतनूने तुझ्यावर केलेल्या उपकारांना प्रेमाचं नाव देऊ नकोस. तू त्याला अजिबात ओळखत नाहीस. माही जियाच्या बोलण्यावर हसली. तू तर शांतनूला लहानपणापासून ओळखतेस, तरीही त्याला जिंकू शकली नाहीस. किती वाईट. माही जियाला म्हणाली. आतापर्यंत जिया इतकी चिडली होती की तिने समोरची जेवणाची प्लेट उचलली आणि माहीवर फेकून दिली. माही जोरात दचकली आणि तिने आपल्या ड्रेसकडे पाहिलं. क्षणभर तिचे डोळे पाणावले, पण तिने तिथलं नॅपकिन उचलून ड्रेस साफ करायला सुरुवात केली. माही संतापून म्हणाली, बदमाश मुलगी, हेच का तुझे मॅनर्स? इतरांची बेइज्जती करणं? असं म्हणत माही तिथून निघून गेली. जिया पुटपुटली, माही, तुला मी शांत बसू देणार नाही. माही वेगाने वॉशरूममध्ये पोहोचली आणि ड्रेस साफ करण्याचा प्रयत्न करू लागली, पण डाग पूर्ण गेले नाहीत म्हणून ती परत जायला निघाली. तेवढ्यात कॉरिडॉरमध्ये 2 माणसांनी तिचा रस्ता अडवला. त्यांच्या नजरा पाहून माहीला त्यांच्या मनात काय चाललं आहे ते समजलं. ती तिथून निघू लागली. तेव्हा एका माणसाने तिचा हात पकडला. कुठे चालली आहेस? इतकी घाई कशाची? थोडा वेळ आमच्या सोबत. माही रागाने म्हणाली, माझा हात सोडा, नाहीतर मी ओरडेन. तो हसत म्हणाला, ओरड ना, तुझं इथे ऐकायला कोण आहे? आताच नीलामी सुरू होणार आहे. सगळे लोक तिकडे बिल्डिंगमध्ये व्यस्त असतील. दुसरा माणूस म्हणाला, म्हणूनच शांतपणे आमच्यासोबत सहकार्य कर. दोघेही तिच्याजवळ येऊ लागले आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागले. माही मदतीसाठी ओरडू लागली. त्यापैकी एका माणसाने तिच्या मानेजवळ ओठ टेकून जोरात चावा घेतला. माहीच्या तोंडून किंकाळी फुटली. दुसऱ्याने तिच्या ड्रेसची एक स्लीव फाडली. तेवढ्यात कडक आवाज घुमला, तिला सोडा. तिथे रॉनीत उभा होता. इथून निघा. आणि त्यावेळी एका माणसाने उद्धटपणे म्हटलं, तू आम्हाला सांगणार का काय करायचं ते? तू निघ इथून. ही मुलगी आमची आहे. रॉनीतने मुठी आवळल्या आणि संतापाने म्हणाला, मी असताना तुम्ही माहीला हातही लावू शकत नाही. तो दोघांवर तुटून पडला. काही क्षणातच ते दोघे पळून गेले. रॉनीतने माहीकडे वळून पाहिलं. तिचा ड्रेस बाजूने फाटला होता. त्याने स्वतःचा कोट काढून तिच्या अंगावर घातला आणि विचारलं,
तू ठीक आहेस ना? माही अजूनही थरथरत होती. रणित शांतपणे म्हणाला, चल इथून जाऊया. दोघेही पार्टीकडे परत चालू लागले. रणितने माहीचा हात घट्ट पकडला होता. ते तिथे पोहोचतात अचानक त्यांच्यासमोर शांतनू येऊन उभा राहिला. माही अजूनही थरथरत होती. रोनित म्हणाला, चला इथून निघूया. माही आणि रोनित तिथून निघून पार्टीकडे चालू लागले. रोनितने माहीचा हात घट्ट धरला होता. ते दोघे तिथे पोहोचले. इतक्यात त्यांच्यासमोर अचानक शांतनू येऊन उभा राहिला. माहीच्या खांद्यावर रोनितचा हात पाहताच त्याला हलकासा राग आला. शांतनूच्या डोळ्यातला राग पाहून माहीला लगेच समजलं की त्याच्या मनात काय सुरू आहे. माहीने बोलण्याचा प्रयत्न करत म्हटलं, शांतनू सर. पण शांतनूच्या मनातला संताप आता उसळून आला होता. त्याने रोनितला माहीपासून दूर ढकलून दिलं. मग शांतनूने माहीच्या खांद्यावर आपला हात घट्ट ठेवला. त्याच्या डोळ्यात जळफळाट आणि माहीबद्दलची प्रचंड मालकीची भावना दिसत होती. रोनित चिडून म्हणाला, शांतनूजी, ही कसली बदतमीजी आहे? शांतनू गुरगुरला, इथून निघून जा, गेट आउट. रोनित रागाने म्हणाला, मिस्टर जयस्वाल, नीट बोला. मी तुम्हाला नेहमी खूप आदर दिला आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझा असा अपमान कराल. माही माझी कर्मचारी आहे आणि तिची सुरक्षा पाहणं माझं काम आहे. शांतनूने माहीवर टाकलेला रोनितचा कोट काढून जमिनीवर फेकला आणि म्हणाला, मी असताना माहीची काळजी घेण्याची तुला काही गरज नाही. आणि तो माहीकडे पाहत पुढे म्हणाला, कोट हवा असेल तर मला सांग, कुठल्याही दुसऱ्या माणसाला नाही. त्यावेळी रोनित मध्येच म्हणाला, मला माहीला घरी सोडायचं आहे. शांतनू संतापाने म्हणाला, मी माहीला घरी सोडेन. तुला त्याची काही चिंता करण्याची गरज नाही. तो रागाच्या भरात काहीच पाहत नव्हता. अचानक शांतनू ओरडला, माही, माझी बायको तुझ्यासोबत का जाईल? हे ऐकून रोनित सुन्न झाला. तो पूर्णपणे हादरला. आणि त्यावेळी माही आणि शांतनूची बायको, क्षणात त्याला सगळं समजलं. सीमाजींच्या सर्जरीचं बिल शांतनूने भरलं होतं आणि माहीला अंतराची असिस्टंटही शांतनूनेच बनवलं होतं. हे सगळं रोनितच्या डोक्यावर जणू हातोड्यासारखं आपटत होतं. रोनित म्हणाला, माही, शांतनू जयस्वाल तुमचा नवरा आहे? त्यावेळी माहीने मान हलवत शांतपणे उत्तर दिलं, हो सर. शांतनू सर माझा नवरा आहेत. कृपया तुम्ही या सगळ्यापासून दूरच राहा. शांतनू म्हणाला, आता ऐकलत ना, माही माझी आहे आणि तिला तुमच्या काळजीची गरज नाही. रोनितच्या उत्तराची वाटही न पाहता शांतनूने माहीला उचलून आपल्या बाहुपाशात घेतलं आणि तिथून निघून गेला. रोनित त्यांना जाताना पाहतच राहिला. तो जागच्या जागी गोठल्यासारखा उभा होता. माहीला शांतनू सोबत जाताना पाहून तो पूर्णपणे तुटून गेला. त्याचं मन जड झालं. शांतनू माहीला उचलून लॉबीमधून बाहेर पडताच जिया त्यांना पाहून दचकली. तिच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग उसळला. ती मनातच म्हणाली, मी तर इथे माहीचा तमाशा पाहायला आले होते, पण इथे तर काहीतरी वेगळंच झालं. जियाने आपली मुठी घट्ट आवळल्या, पण पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ओ, म्हणजे शांतनूला रोनितच्या जवळ जाण्याचा राग येतोय. आता तर मज्जा येईल. तिने लगेच नीमाला फोन लावला. नीमा म्हणाली, हॅलो जिया. जिया हसत म्हणाली, इथे खूप इंटरेस्टिंग काहीतरी झालं आहे. त्यानंतर जियाने नीमाला सगळं सांगितलं. नीमा म्हणाली, हे तर खूप छान झालं. आता आपण याचा आपल्या पद्धतीने वापर करू. त्या पार्टीत विक्रमही उपस्थित होता. हे सगळं पाहून त्याने शांतनूला विचारलं, माही ठीक आहे ना? काय झालं? शांतनूने संशयानं विचारलं. या सगळ्यात तुझा काही हात तर नाही ना? विक्रम लगेच म्हणाला, भाऊ, तुम्ही काय बोलताय? असं काहीच नाही. शांतनू माहीला घेऊन तिथून निघून गेला.
विक्रम मनात विचार करू लागला, हे काम नक्की त्या जियाचंच आहे. मला आताच तिच्याशी बोलावं लागेल. विक्रम झपाट्याने जियाकडे गेला आणि तिचा हात घट्ट पकडत म्हणाला, हे तू काय केलंस? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आणि त्यानंतर क्षणभर जिया दचकली, पण लगेच सावरत म्हणाली, काय झालं विक्रम? विक्रम म्हणाला, जणू तुला काहीच माहिती नाही. तू माहीसोबत काय केलंस? जिया हलक्या रागात म्हणाली. जिया म्हणाली, तुला इतकी काय चिंता होते? विक्रम विक्रम चिडून म्हणाला. विक्रम म्हणतो, बघ जिया, मला स्पष्ट सांग, तू नेमकं काय केलंस? जिया म्हणाली, तिने माझ्याशी उद्धटपणा केला. मी फक्त तिला धडा शिकवू इच्छित होते. विक्रम उपहासाने म्हणाला, आणि तुला वाटतं का की तू माहीला अशा प्रकारे अपमानित केलंस तर तुझं काम होईल? अजिबात नाही. पाहिलंस ना, शांतनू तिला कसं उचलून घेऊन गेला. त्यामुळे ते दोघं अजून जवळ येत आहेत, समजलं का? हे ऐकून जिया गप्प बसली, कारण विक्रम बरोबर बोलत होता. विक्रम पुढे म्हणाला, तू गोष्टी अजून बिघडवत आहेस जिया, पण आता ते जास्त दिवस एकत्र राहणार नाहीत. विक्रम भुवया उंचावत म्हणाला. विक्रम म्हणजे? जिया हलकंसं हसत म्हणाली. जिया म्हणाली, म्हणजे माझ्या हाती असं काही लागलंय जे सगळं बदलून टाकेल. विक्रमची उत्सुकता वाढली. विक्रम म्हणाला, जे काही म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग जिया. जियाने त्याला रोनितबद्दल सगळं सांगितलं. विक्रम गंभीर होत म्हणाला. विक्रम म्हणाला, पण तू मूर्खपणा करतेस. तुला काय वाटतं, शांतनूला कळणार नाही की त्या माणसांना माहीकडे कोणी पाठवलं होतं? आणि जेव्हा त्याला कळेल तेव्हा समज, तुझं काही खरं नाही. तुला कोणी वाचू शकणार नाही आणि त्यावेळी मीही नाही, समजलं? जिया आश्चर्याने विक्रमकडे पाहू लागली. जिया म्हणाली, तू अशा कशा गोष्टी बोलतोयस? मी रोनित नावाचा एक अँगल शोधून काढलाय. याचा तुला आनंद नाही झाला? त्याच्या चेहऱ्यावर माहीसाठी भावना स्पष्ट दिसत होत्या. आपण ही गोष्ट आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो. विक्रमने तिचं बोलणं तोडलं. विक्रम म्हणाला, पण तू माझंही ऐकत नाहीयेस. तू रोनीचा वापर करण्याचा विचार करशील तोपर्यंत शांतनूचा हात तुझ्या गळ्यापर्यंत पोहोचेल. हे बोलून विक्रम तिथून झपाट्याने निघून गेला. जिया तिथेच तोंड वाकडं करून उभी राहिली. काही वेळाने ती पुन्हा पार्टीत आली आणि आजूबाजूला नजर फिरवू लागली. तेव्हाच तिची नजर रोनितवर पडली, जो एका मुलीसोबत उभा राहून बोलत होता. जिया पुटपुटली, आणि त्यानंतर ही मुलगी कोण आहे जी रोनितसोबत उभी आहे? क्षणातच तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती मनात म्हणाली, जर मी रोनितचा वापर करून माही आणि शांतनूला वेगळं करू शकले नाही तर कदाचित ही मुलगी माझ्या कामी येईल. ती हळूहळू हसू लागली. दरम्यान अरू रोनितसोबतच उभी होती. तिने त्याचा चेहरा पाहिला. तो खूपच अस्वस्थ दिसत होता. अरू, काय झालं रोनित? तू ठीक आहेस ना? मी पाहते वॉशरूममधून परत आल्यापासून तू खूप उदास दिसतोयस. माहीसोबत वॉशरूममध्ये काय घडलं होतं याची अरूला अजिबात कल्पना नव्हती. ती थोड्या नाराजीने म्हणाली, तू बद्दलच विचार करत आहेस ना? तू माझ्या पाठीमागे तिला भेटलास का? रॉनी चिडून म्हणाला, प्रत्येक गोष्टी तू माहीला का मध्ये आणतेस? नताशा गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली होती हे तुला माहीतच नाही. पण तुला त्याचं काही पडलेलं नाही. तुला फक्त एवढंच हवंय की मी तेही करावं जे मला करायचं नाही. तुला माहिती आहे का, हे सगळं माझ्यासाठी किती कठीण आहे? रॉनीचे हे कडवे शब्द अरूला खोलवर लागले. ती भावूक झाली. अरू म्हणाली, तुला त्या व्यक्तीची काळजी आहे जी आता या जगात नाही, पण जी तुझ्या समोर उभी आहे आणि तुझ्यावर इतकं प्रेम करते. तिची तुला काहीच काळजी नाही. मी तुझी मंगेतर आहे रोनित. अरूच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. तिने हे इतक्या मोठ्या आवाजात म्हटलं की ते जियाच्या कानावरही पडलं. जिया पुटपुटली, हो, तर ही रोनितची मंगेतर आहे.
म्हणजे हा माणूस एंगेज असतानाही माहीसाठी भावना ठेवतो. इंटरेस्टिंग. रॉनी तिथून निघू लागला तेव्हा अरू ओरडली. अरू म्हणाली, रॉनीत कुठे चाललास? हो, आता ऑक्शन सुरू होणार आहे. रॉनी थांबला आणि अरूकडे पाहत म्हणाला, तुला ऑक्शनसाठी थांबायचं असेल तर थांब, पण मी परत जातो. इतकं म्हणत रॉनी तिथून झपाट्याने निघून गेला. अरू तिथेच उभी राहून त्याला नजरेआड होताना पाहत राहिली. तिच्या मनात सतत माहीचं नाव फिरत होतं. तिने मुठी आवळल्या आणि चिडून पुटपुटली, माही, तू माझ्या रोनीतला एकटं का नाही सोडत? दरम्यान शांतनू माहीला घेऊन मागच्या रस्त्याने बाहेर पडला. पार्टीच्या गर्दीतून जाताना कुणालाही बोलण्याची संधी द्यायची त्याची इच्छा नव्हती. माही त्याच्या मिठीत होती. दोघेही गाडीच्या मागच्या सीटवर बसले. माहीचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने हळू आवाजात हाक मारली, शांतनू. शांतनूने तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं. का? तो रोनी तुझ्यासोबत का होता? तू त्याच्यासोबत वॉशरूममध्ये काय करत होतीस, माही? शांतनूने विचारलं. शांतनूची पकड तिच्या हातावर अधिक घट्ट होत होती. बोल माही, का मी तुला काही विचारतोय. त्याने तुला अजून कुठे कुठे स्पर्श केला? माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनू, तुम्ही मला दुखवत आहात. प्लीज माझा हात सोडा. शांतनू रागाने म्हणाला, अजून मी तुला दुखावलं तरी कुठे आहे? क्षणात त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिला रागाने उग्रपणे किस करू लागला. असं किस करत होता का तो तुला? शांतनूचा किस इतका कठोर होता की माहीला वेदना होऊ लागल्या. ती त्याच्यापासून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. शांतनूने तिच्या ओठांना चावा घेतला आणि तिथून रक्त यायला लागलं. माहीने त्याला जोरात ढकललं आणि रागाने त्याच्या गालावर थप्पड मारली. शांतनू थक्क झाला. क्षणभर गाडी दोघांमध्ये शांतता पसरली. त्या माणसासाठी तू मला थप्पड मारलीस? शांतनू रागाने म्हणाला. माही ओरडत म्हणाली, रोनीतने मला वाचवलं शांतनू. आज जर रोनीत सर तिथे वेळेवर आले नसते तर ते दोघे माझ्यासोबत काय केलं असतं माहीत नाही. त्यानंतर आता इकडे हे ऐकताच शांतनूचा चेहऱ्याचा रंग उडाला. माहीने अंगावरचा कोट काढला आणि आपल्या शरीरावरच्या ओरखड्यांचे निशाण आणि फाटलेला ड्रेस दाखवत म्हणाली, असा हाल केला त्यांनी माझा. रोनी सर योग्य वेळी आले आणि त्यांनी त्या दोघांना मारून पळवून लावलं. शांतनूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने माहीचा हात हलकेच पकडत म्हटलं, सॉरी माही, तुला रोनीसोबत पाहून मी वेडा झालो. आणि रागाच्या भरात त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. माही कठोर आवाजात म्हणाली, मी एक माणूस आहे शांतनू, तुमची प्रॉपर्टी नाही. तुम्ही मला अशा प्रकारे वागू शकत नाही. मला कोणाला भेटायचं आहे आणि कोणाला नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही. शांतनूने पुन्हा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी खरंच वेडा झालो होतो. प्लीज मला माफ कर. माहीने झटकन हात मागे घेतला. मला हात लावू नका शांतनू. शांतनू हळू आवाजात म्हणाला, आय एम रिअली सॉरी. माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ज्यावेळी मला तुमची गरज होती त्यावेळी तुम्ही माझ्याशी असं वागलात. तिला अशा अवस्थेत पाहून शांतनूचं मन जड झालं. तो स्वतःच्या चुकीवर खूप पश्चाताप करत होता. तरीही त्याने विचारलं, तू त्या दोघांना ओळखत होतीस का? माहीने नकारार्थी मान हलवली. मी त्यांना आधी कधीच पाहिलं नव्हतं. ते अचानक माझ्या मागे वॉशरूममध्ये आले आणि माझ्यासोबत. अचानक शांतनूला आठवलं, तो वॉशरूमकडे जात असताना दोन माणसं त्याच्याशी धडकली होती. त्यांना बाहेर जाण्याची खूप घाई होती. एकाच्या नाकातून आणि दुसऱ्याच्या ओठातून रक्त येत होतं. शांतनू पुटपुटला, त्या दोघांना मी शोधून काढेन. त्यांनी तुझ्यासोबत जे केलं त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. त्याने माहीला आपल्या छातीशी
अलगद मिठी मारली. आता असं पुन्हा कधी होऊ देणार नाही. आय प्रॉमिस. प्लीज मला एकदा माफ कर. शांतनूला अशा अवस्थेत पाहून माहीचं मन थोडं पिघळलं. ती ओठ वाकडं करत म्हणाली, मी तुम्हाला तेव्हाच माफ करेन जेव्हा तुम्ही पुन्हा माझ्यावर संशय घेणार नाही. शांतनू तत्काळ म्हणाला, मी तुझ्यावर संशय घेतला नव्हता माही, पण तुला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं आणि मी भडकून गेलो. मी तुला कुणा दुसऱ्यासोबत पाहू शकत नाही, आणि त्यातही रोनीतचा कोट. माही मध्येच म्हणाली, तो कोट रोनित सरांनी मला फक्त स्वतःला झाकण्यासाठी दिला होता. ते माझे बॉस आहेत, त्यापेक्षा काहीच नाहीत. शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, माही, तू त्या कंपनीतून राजीनामा का देत नाहीस? हे ऐकून माहीने आश्चर्याने शांतनूकडे पाहिलं. माही म्हणाली, शांतनू, तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय आहे का? शांतनूने नकारार्थी मान हलवत म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? मी त्या कारणासाठी बोलत नाहीये. कदाचित तू विसरली असशील, पण मी ही गोष्ट तुला आधीही सांगितली आहे. मला तुझी काळजी वाटते. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंगमध्ये तुझे खूप शत्रू आहेत, आणि जरी त्या रोनितने तुला वाचवलं असलं तरीही मला तो तुझ्या आसपास दिसणं अजिबात आवडत नाही. शांतनूच्या या बोलण्याने माहीला थोडा राग आला. ती उंच आवाजात म्हणाली, शांतनू, तुम्ही काय बोलत आहात? तुमच्या या बोलण्यामुळे मी ही नोकरी सोडणार नाही. तुम्ही माझं आयुष्य अशा प्रकारे कंट्रोल करू शकत नाही. शांतनूने माहीचा हात पकडत शांतपणे म्हटलं, माही, मी तुला कंट्रोल करत नाहीये. मला फक्त तुझी काळजी आहे. मला फक्त तू सुरक्षित राहावी असं वाटते. माहीने शांतनूच्या छातीवर डोकं टेकवलं. मला माहीत आहे की तुम्हाला माझी खूप काळजी आहे, पण मी स्वतःची काळजी घेऊ शकते. शांतनू म्हणाला, रोनित आधीच एंगेज आहे. त्याची मंगेतर आहे, आणि तो कुठेतरी तुला पसंत करतो. मला नको आहे की याच्या चक्करमध्ये तू कोणाचं तरी टार्गेट बनवावंस. माही शांतनूच्या डोळ्यात पाहू लागली. तिच्याबद्दलची काळजी त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होती. अरुला माहीचा किती तिरस्कार आहे हे कुणापासूनही लपलेलं नव्हतं. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग मध्ये काम करणं माहीसाठी कधीच सोपं नव्हतं. तिथे कायम कोणी ना कोणी तिच्या मागे लागलेलंच असायचं. माही म्हणाली, आता मी तिथे अंतरामुळे आहे, आणि तिला अशा अर्धा वाटेत सोडून मी तिचा विश्वासघात करू शकत नाही. शांतनू म्हणाला, मी अंतराला समजावून सांगतो. आता तुला तुझ्या डिझाईन्सवर गंभीरपणे काम करायला हवं. माहीने शांतनूच्या गालावर हलकेच किस केलं. एकदा अंतराचा प्रोजेक्ट पूर्ण झाला की आय प्रॉमिस, मी राजनाथ फॅशन अँड डिझायनिंगमधून राजीनामा देईन. शांतनूने तिला मिठीत घेत म्हणाला, ठीक आहे, पण स्वतःची काळजी घे. अरू चांगली बाई नाही. ती पुन्हा तुला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकते. माहीने मान डोलावली, आणि तुम्ही रोनित सरांबद्दल उगाचच काळजी करत आहात. त्यांना माहिती आहे की मी तुमची बायको आहे, त्यामुळे ते माझ्याजवळ येण्याची चूक करणार नाहीत. हे ऐकून शांतनूच्या चेहऱ्यावर हलकी स्मित उमटली. माही म्हणाली, पण माझ्यामुळे तुमची संध्याकाळ खराब झाली आणि तुमचं ऑक्शनही मिस झालं. शांतनूने तिच्या ओठांवरती आता प्रेमाने किस केलं. तुझ्यापेक्षा माझ्यासाठी आता काहीच महत्त्वाचं नाही. सॉरी, मी तुझ्यावरती हात उचलला. माहीने त्याच्या गळ्यात हात टाकले. काही हरकत नाही. माही शांतनूच्या खूप जवळ येऊन त्याच्या डोळ्यात पाहू लागली. शांतनूचं लक्ष तिच्या ओठांकडे गेलं आणि त्याचा घसा कोरडा पडला. शांतनू खट्याळपणे म्हणाला, असं वाटतंय तुझे ओठ काहीतरी मागतायत. बघ ना, किती कोरडे पडले आहेत. माहीने अर्थ समजताच भुवया उंचावत म्हणाली,
शांतनू, मला जाऊ द्या. आता तर मी तुला सोडणार नाही आणि हे तुला चांगलंच माहिती आहे. शांतनूने माहीला हलकेच बेडवर ढकललं आणि तिच्यावर झुकला. त्याने लगेच तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. त्याचा केस अधिक खोल होत गेला. माही खोल श्वास घेत होती, पण शांतनू थांबायच्या मनस्थितीत नव्हता. माहीच्या हलक्या सुस्काऱ्या बाहेर पडू लागल्या. इतक्यात माहीचा फोन वाजला. शांतनूने नाराजीने तोंड वाकडं करत मागे सरकला. स्क्रीनवर अंतराचा नंबर फ्लॅश होत होता. माहीने पटकन कॉल उचलला. हॅलो, अंतरा? अंतरा म्हणाली, माही, तू कुठे आहेस? ऑक्शन सुरू होणार आहे आणि ना तू दिसतेस ना शांतनू भाऊ. मी तुम्हाला सगळीकडे शोधत होते. माहीने घसा साफ केला. अंतरा? ती काही बोलण्याआधी शांतनूने तिच्या हातातून फोन घेतला आणि रागाने म्हणाला, अंतरा, तू इतकी गैरजबाबदार कशी काय झालीस? तू तिला पार्टीला आणताना तिची काळजी घेण्याचं प्रॉमिस केलं होतंस, पण तू माझी गोष्ट दुर्लक्षित केलीस. तुला माहिती आहे का तिच्यासोबत काय झालं? शांतनूचा राग पाहून अंतरा शांत झाली. शांतनू भाऊ, काय झालं? काहीतरी सांगा ना. शांतनू म्हणाला, वॉशरूममध्ये 2 माणसांनी माहीवर हल्ला केला आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जर रॉनित वेळेवर पोहोचला नसता तर काय झालं असतं सांगता येत नाही. हे ऐकताच अंतराच्या चेहऱ्याचा रंग उडाला. शांतनू भैया, ते दोघे कोण होते? शांतनू म्हणाला, मला माहीत नाही, पण त्यांच्याबद्दल मी लवकरच शोधून काढेन. जर तू माहीसोबत राहिली असतीस तर हे सगळं घडलंच नसतं. शांतनूने फोनवरील आपली पकड आणखी घट्ट केली. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. माही घाबरली. कुठे शांतनू अंतरावर जास्तच रागवू नये. तिने शांतनूच्या हातातून फोन घेतला आणि अंतराला बाय म्हणत म्हणाली, अंतरा, मी तुझ्याशी नंतर बोलते. माही म्हणाली, शांतनू, यात अंतराची काहीच चूक नाही. मीच खाण्यासाठी काही घ्यायला गेले होते. तिथे मला जिया भेटली. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय जिया? तू मला त्याच वेळी का नाही बोलावलं? मी तिला धडा शिकवला असता. तिने तुझी ड्रेस खराब केली का? माहीने आपल्या ड्रेसवरील डाग दाखवत म्हटलं, हे बघा शांतनू, हेच साफ करायला मी वॉशरूममध्ये गेले होते. शांतनूने मुठी आवळत म्हटलं, आता मला समजलं, हे सगळं मुद्दाम केलं गेले. नक्कीच हे त्या जियाचं काम आहे. मी तिला सोडणार नाही. जास्वाल मेन्शन. दरम्यान जिया जास्वाल मेन्शनमध्ये पोहोचली. नीमाला पाहताच ती रागाने म्हणाली, आंटी, ती कमिनी माही साफ निसटून गेली आणि रॉनित, त्याने तर आपल्या बॉसलाही फसवले. पैशासाठी ती अजून किती खाली जाईल कोण जाणे. नीमाने जियाला पाण्याचा ग्लास देत शांतपणे म्हटलं, तू उगाच एवढं टेन्शन घेतेस. तू कदाचित विसरली आहेस, रॉनीची मंगेतर आरू गुप्ता आपल्यासाठी खूप उपयोगी पडू शकते. पाणी पिऊन जियाने विचारलं, आता तुमचा प्लॅन काय आहे आंटी? नीमा हलकसं हसत म्हणाली, वेळ आली की तुला सगळंच कळेल. माझ्यावर विश्वास ठेव. जियाने दीर्घ श्वास घेत म्हणाली, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. जियाला चांगलंच माहिती होतं नीमा माहीला धडा शिकवण्यासाठी नक्कीच काहीतरी प्लॅन करणार. जिया म्हणाली, पण आंटी, विक्रम माझ्यावर का रागवला आहे? काही कळत नाही. नीमा म्हणाली, तू काय केलंस? जिया म्हणाली, ती माही माझ्यासमोर बडबड करत होती. मला चॅलेंज करू लागली. मग मीही तिला असा धडा शिकवला की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. यानंतर जियाने सगळं नीमाला सांगितलं. ते ऐकून नीमाच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तू काय केलंस? नीमा रागाने म्हणाली. जिया तिरस्काराने म्हणाली, जर ती पैशासाठी शांतनूसोबत झोपू शकते तर इतर पुरुषांसोबतही झोपू शकते. नीमाने कपाळावर हात मारला. ती चिडून म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?
जर तुला माहीला धडा शिकवायचा होता तर स्वतःचे माणसं तिच्या मागे का पाठवलीस? बाहेरचे लोक ठेवले असतेस आणि तिथे विक्रमही होता. त्याला आधी विचारायला हवं होतं. मूर्ख मुलगी, इतकी मोठी चूक कशी केलीस? आता जियालाही राग आला. आधी विक्रम ओरडला आणि आता नीमा. ती ओरडत म्हणाली, बस करा आंटी, मी काही लहान मुलगी नाही की प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करावी. जिया रागाने तिथून निघून गेली. नीमा तोंड वाकडं करत पुटपुटली, ही मुलगी कायम डोकेदुखी बनते. हिने आपल्याला अडचणीत टाकलं आहे. शांतनू जियाला जेलमध्ये टाकण्याआधी आपल्याला काहीतरी करावं लागेल. पुढचा दिवस. शांतनूचं अपार्टमेंट. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर जोरदार पाऊस पडत होता. शांतनूने माहीकडे पाहिलं. ती अजूनही गाढ झोपेत होती. तिला पाहून त्यांच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटली. तो पुढे झुकला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. त्याने माहीला ब्लँकेट व्यवस्थित घातलं आणि स्वतः स्टडीमध्ये जाऊन काम करू लागला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर टायगरचं नाव चमकत होतं. शांतनू म्हणाला, टायगर बोल. टायगर म्हणाला, सर, त्या दोघांना आम्ही पकडलं आहे. ते देश सोडून पळण्याचा प्रयत्न करत होते. हे ऐकताच शांतनूचे दात आवळले गेले. शांतनू म्हणाला, खूप छान काम केलंस. टायगर म्हणाला, सर, तुम्ही येताय ना? शांतनू म्हणाला, मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतो. शांतनू रूममध्ये गेला, कपडे बदलले आणि पुन्हा माहीजवळ येऊन बसला. तो तिचे केस अलगद कुरवाळू लागला. त्याच्या स्पर्शाने माहीने हळूच डोळे उघडले. शांतनू म्हणाला, तू ठीक आहेस ना? माहीने मान हलवून होकार दिला. शांतनू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, काल रात्री तू काम केलं नाहीस का? बघ, शेट पूर्ण रिकामी पडली आहे. माही म्हणाली, काहीच करण्याची इच्छा होत नव्हती. जणू मेंदूने काम करणंच बंद केलं होतं. शांतनूने माहीचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, तुला इन्स्पिरेशन हवं असेल तर त्यात मी तुझी मदत करू शकतो. माहीने आश्चर्याने विचारलं, ते कसं? आज लॉंग ड्राईव्हला जाऊया, शांतनूने उत्तर दिलं. माही आनंदाने म्हणाली, ठीक आहे. शांतनू म्हणाला, आत्ता मला थोड्या वेळासाठी एका कामानिमित्त बाहेर जावं लागेल. तू तयार राहा. मी परत आलो की तुला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाईन. तोपर्यंत तू आराम कर. माही म्हणाली, पण तुम्ही कुठे जात आहात? शांतनूचा चेहरा कठोर झाला. तो म्हणाला, त्या माणसांना धडा शिकवायला, जेणेकरून ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत. हे ऐकून माही थोडी घाबरली. ती म्हणाली, काय? ते दोघे सापडले का? शांतनूने मान हलवून होकार दिला. माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनूने तिचे अश्रू पुसत म्हणाला, त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. त्यानंतर शांतनू बाहेर पडणार इतक्यात घराची बेल वाजली. तो म्हणाला, बहुतेक अंतरा आली असावी. माहीने दरवाजा उघडला तर समोर पोलीस उभे होते. माही म्हणाली, जी इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडम, आपण माहीजी आहात का? माही म्हणाली, हो, मीच माही. सांगा. इन्स्पेक्टर म्हणाले, मिस माही, आपल्या वडिलांचा मृतदेह सध्या मॉर्गमध्ये आहे. तुम्हाला तो क्लेम करावा लागेल, अन्यथा आम्ही त्यांना लावारिस समजून अंत्यसंस्कार करू. हे ऐकून माही स्तब्ध झाली. काय? तुम्ही राकेशबद्दल बोलत आहात? इन्स्पेक्टर, हो, आम्ही त्यांच्याबद्दलच बोलत आहोत. त्यांचा पोस्टमॉर्टम झाला आहे आणि त्यात काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. माहीसाठी हा आणखी एक धक्का होता. काय, हार्ट अटॅक? पण त्यांना कधीही हृदयाचा त्रास नव्हता. नक्कीच त्यांची हत्या झाली आहे. ते तुमच्या कस्टडीत होते, म्हणजे हे पोलिसांनीच केलं आहे. इन्स्पेक्टर रागाने म्हणाले, आपण काय बोलत आहात? पोलिसांवरती आरोप करत आहात? इतक्यात शांतनू तिथे आला. पोलिसांना पाहून तो म्हणाला, काय झालं? आणि त्यावेळी माही त्याच्याकडे वळून म्हणाली, पहा ना शांतनू, राकेशचा मृत्यू पोलीस कस्टडीत झालाय आणि हे लोक म्हणत आहेत की हार्ट अटॅकने झालाय. शांतनूचा चेहरा फिकट पडला, कारण त्याला ही गोष्ट आधीच माहिती होती.
त्याने अश्रूंनी भरलेल्या माहीकडे पाहिलं. शांतनूला वाटत होतं की माही आपल्या सावत्र वडिलांचा तिरस्कार करते, पण माही त्याच्या छातीशी बिलगून रडू लागली. इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही असं पोलिसांना दोष देऊ शकत नाही. मी फक्त इतकं सांगायला आलो की तुम्ही मृतदेह क्लेम करा. शांतनू म्हणाला, माझ्या पत्नीच्या वतीने मी तुमची माफी मागतो. सध्या त्या धक्क्यात आहेत. आम्ही मृतदेह क्लेम करू. पोलीस निघून गेले. माही सोफ्यावर बसून रडू लागली. तिला राकेश कधीच आवडत नव्हता, पण आज त्याच्या मृत्यूने तिला खूप वाईट वाटत होतं. माही म्हणाली, राकेशजींनी त्याच्या हृदयाच्या आजाराबद्दल कधीच काही का सांगितलं नाही. आणि त्यानंतर शांतनूने तिचा हात धरत विचारलं, माही, तू त्या माणसासाठी रडतेस? माही म्हणाली, मला माहिती आहे तो चांगला माणूस नव्हता, पण जेव्हा आईसोबत कोणीच नव्हतं तेव्हा त्याने तिची साथ दिली आणि मी त्याच्याशी कधी नीट बोललेलीही नाही. शांतनूने तिला मिठीत घेतलं. तू काळजी करू नकोस. आपण दोघं मिळून त्यांचे अंत्यसंस्कार करू. माहीने खोल श्वास घेत म्हणाली, मला आईला याबद्दल सांगावंच लागेल. शांतनूने माहीला आपल्या छातीशी घट्ट बिलगवत म्हटलं, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यांचा अंत्यसंस्कार आपण दोघं मिळून करू. माहीने खोल श्वास घेत म्हणाली, मला आईला याबद्दल सांगावंच लागेल. शांतनू म्हणाला, चल हॉस्पिटलला जाऊया. माहीने डोळ्यातील अश्रू पुसले आणि ती वॉशरूमकडे निघून गेली. तिच्या जाताच शांतनूने फोन काढला आणि टायगरला कॉल केला. जी सर, टायगरचा आवाज आला. शांतनू म्हणाला, मला आत्ता काही तातडीचं काम आलं आहे, त्यामुळे तू त्या दोघांकडून खरं बाहेर काढ. मी नंतर येतो. टायगर म्हणाला, ठीक आहे सर, मी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून तुम्हाला सगळी माहिती देतो. शांतनूने फोन ठेवला. माही परत येताच तो तिच्यासोबत हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. जयस्वाल मेन्शन. नीमा आपल्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. जियाचे दोघे माणसं पकडले गेल्याची बातमी तिला मिळाली होती. या विचाराने तिचे हात थंड पडले होते. तिने टेबलवरचा फोन उचलला आणि एका नंबरवर कॉल लावला. समोरून फोन लागताच नीमा रागाने म्हणाली, मी तुला आधीच सावध राहायला सांगितलं होतं, पण शांतनूच्या माणसांनी जियाचं दोघं माणसं पकडले आहेत. तुझं लक्ष कुठे होतं प्रशांत? प्रशांत शांतपणे म्हणाला, नीमाजी, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. नीमा चिडून म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना प्रशांत? तुला कळतंय तू काय बोलतोयस? मला वाटलं होतं तू परिस्थिती सांभाळशील. प्रशांत म्हणाला, नीमाजी, ते शक्यच नव्हतं. मिनिस्टरच्या घरातील कॅमेरे फुटेजमध्ये छेडछाड करणं खूप कठीण होतं. मी त्या माणसांना वाचवायचा प्रयत्न केला असता तर शांतनूचे लोक थेट माझ्या घरी पोहोचले असते. प्रशांतचं बोलणं ऐकून नीमाचा राग आणखी वाढला. काय? आणि तुला वाटतं शांतनू आता तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही? त्याला लवकरच कळेल की माहीला छेडण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी कोणाला पाठवलं होतं. प्रशांत आत्मविश्वासाने म्हणाला, काहीही बाहेर येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. नीमा आश्चर्याने म्हणाली, तू इतक्या खात्रीने कसं म्हणू शकतोस की ते लोक जियाला एक्सपोज करणार नाहीत? तू त्यांच्याशी काय केलं? प्रशांतच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. प्रत्येक माणसाची एक कमकुवत बाजू असते, फक्त ती शोधावी लागते. जर त्यांनी जिया मॅडमचं खरं कोणालाही सांगितलं तर त्यांची जान जाईल. हे ऐकून नीमाच्या चेहऱ्यावरही स्मित उमटलं. प्रशांत पुढे म्हणाला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी शांतनूला माहीच्या प्रकरणातच गुंतवून ठेवलं आहे. नीमा चकित होऊन म्हणाली, काय मतलब? काय केलंस तू? प्रशांत हसत म्हणाला, काही खास नाही, फक्त त्याला राकेशच्या मृतदेहाची आठवण करून दिली
आता शांतनू त्यातच अडकून राहील. नीमा समाधानाने म्हणाली, व्हेरी गुड प्रशांत. फक्त शांतनूच तुझं लक्ष जियाकडे जाऊ देऊ नकोस. प्रशांत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका नीमाजी. आपल्या मुली जियावर कुठलीही आच येऊ देणार नाही. दरम्यान शांतनू आणि माही यांनी राकेशच्या पार्थिवासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. त्यानंतर शांतनूने माहीला हॉस्पिटलमध्ये सोडलं. शांतनू म्हणाला, माही, मला एका खूप महत्त्वाच्या कामासाठी जावं लागेल. तू आईकडे जा. माहीने मान हलवत उत्तर दिलं. ठीक आहे, तुम्ही काम सांभाळा आणि काळजीपूर्वक गाडी चालवा. शांतनूने मान डोलावली. तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि तो निघून गेला. माही घाईघाईने आपल्या आई सीमाजी यांच्या वॉर्डमध्ये पोहोचली. तिला पाहता सीमाजी यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अगं माही, बाळ तू? सीमाजी प्रेमाने म्हणाल्या. माही लगेच त्यांच्या गळ्यात पडली. आई, आता तुम्ही कशा आहात? सीमाजी हसत म्हणाल्या. आता मी बरीच ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितले की 1-2 दिवसात मी सॉलिड खाणंही सुरू करू शकते आणि काही दिवसात घरीही जाऊ शकते. माहीच्या डोळ्यात आनंद चमकला. थँक गॉड. आता तुम्ही लवकर घरी याल. मला माझं घर खूप आठवते. मिसेस परेरा आता कशा आहेत? सीमाजींनी विचारलं. माहीला आता सीमाजींपासून काहीही लपवायचं नव्हतं. ती म्हणाली, त्या ठीक नाहीत. त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. हे ऐकून सीमाजी हादरल्या. काय? फुफ्फुसाचा कॅन्सर? 4था स्टेज आहे. आता कदाचित त्यांच्याकडे फार वेळ उरलेला नाही. सीमाजींच्या डोळ्यात पाणी आलं. देव कधी कधी कसले कसोटीचे प्रसंग देतो, काही कळत नाही. माहीने खोल श्वास घेत म्हणाली, आई, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. सीमाजी घाबरत म्हणाला. काय झालं माही? माही म्हणाली, राकेशचा मृत्यू झाला. हे ऐकता सीमाजी थक्क झाल्या. काय? तो मेला? त्यावेळी तो, हो आई, चौकशी दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. सीमाजी किंचाळत म्हणाल्या. हृदयविकाराचा झटका? त्या माणसाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? तो तर राक्षस होता. माही, मला वाटतं ही पोलिसांची काहीतरी कटकारस्थान आहे. माहीनं पाहिलं की सीमाजींचा चेहरा थोडा फिकट पडला होता. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, ते सगळं सोडा. मी तुमच्यासाठी संत्री सोलून देते. सीमाजी आठवणीत हरवत म्हणाल्या, मला विश्वासच बसत नाही की तो मेला आहे. त्याला हृदयाची काही समस्या असती तर मला नक्की कळलं असतं. माहीने त्यांचा हात हातात घेत म्हणाली, आई, मी त्यांचा मृतदेह पाहिलाय. ते खरंच गेले आहेत. तो इतक्या सहज कसा मरू शकतो? सीमाजी पुटपुटल्या. माही म्हणाली, आता स्वतःला खूप कणखर दाखवायचा प्रयत्न करू नका. ते कसेही होते, पण आपल्या कुटुंबाचा भाग होते. हे ऐकून सीमाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा अंत्यसंस्कार कधी आहे? उद्या. आणि त्यानंतर सीमाजी म्हणाल्या, ठीक आहे, सगळं व्यवस्थित कर. माही उत्तरली. शांतनू स्वतः सगळं पाहत आहेत. थोडा वेळ थांबून माहीने घसा काकरत विचारलं, आई, मला माझ्या वडिलांबद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे. सीमाजी लगेच म्हणाल्या, ती सगळी जुनी गोष्ट झाली आहे. तो माझ्या भूतकाळाचा भाग होता आणि मी ते सगळं विसरले आहे. माहीला कळलं की सीमाजींना या विषयावर बोलायचं नव्हतं. तरीही ती ठामपणे म्हणाली, पण मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आई, तुमच्यात नेमकं काय झालं होतं की तुम्ही दोघं वेगळे झालात आणि राकेश तुमच्या आयुष्यात कसा आला? माहीचे प्रश्न ऐकून सीमाजींचा चेहरा कठोर झाला. त्या म्हणाल्या, मी तुला सांगितलं होतं ना, मी
गरोदर असताना तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझी काळजी घेणारं कोणीच नव्हतं. त्यावेळी राकेशने मला लग्नासाठी विचारलं आणि मी होकार दिला. माहीने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. आजही त्या तेच जुनं खोटं पुन्हा सांगत होत्या, जे ती वर्षानुवर्ष ऐकत आली होती. माही शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हे मला माहिती आहे, पण तुमच्या तोंडून ते ऐकायचं आहे जे तुम्ही आजवर मला कधीच सांगितलं नाही. सीमाजी मनात विचार करू लागल्या, काही माहीला तिच्या वडिलांबद्दल कळलं तर नाही ना? नाही, असं होऊ शकत नाही. कदाचित राकेशच्या मृत्यूनंतर ती थोडी धक्क्यात आहे. सीमाजींनी नेहमीच प्रयत्न केला होता की माहीला तिच्या खऱ्या वडिलांपासून शक्य तितकं दूर ठेवावं. त्या किंचित अडखळत म्हणाल्या, काय झालं? माही हळू आवाजात म्हणाली, मी आजपर्यंत तुमच्याकडे माझ्या खऱ्या वडिलांबद्दल काही विचारलं नाही, कारण मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. पण आता मला कळलं आहे की ते जिवंत आहेत आणि त्या दिवसापासून माझी झोपच उडाली आहे. हे ऐकताच सीमाजींच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तुला हे कोणी सांगितलं? सीमाजींनी विचारलं. त्यांना माहिती होतं की मिसेस परेरा आणि राकेश यांच्याशिवाय हे सत्य दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हतं. माही म्हणाली, मला ही गोष्ट कशी कळली हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात मम्मी? सीमाजी रागाने म्हणाल्या, तो एक फसवणूक करणारा भ्याड माणूस होता. त्याने माझ्यावर कधी प्रेमच केलं नाही. माही, त्याने मला धोका दिला, माझ्या भावनांशी खेळ केला आणि काहीही न विचारता मला सोडून गेला. अशा माणसाला माझ्या आयुष्यात काही स्थान नाही. माहीने हळू आवाजात विचारलं, म्हणजे त्यांनी तुमच्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं? सीमाजीने नकारार्थी मान हलवली. नाही, त्याने माझ्यावर कधी प्रेम केलं नाही. जेव्हा तो मला भेटला तेव्हा त्याची आधीच कुणाशी तरी साखरपुडा झालेला होता. मीच मूर्ख होते, त्याच्या गोड बोलण्याला भुलले. मी त्या माणसावर प्रेम केलं, पण त्याने माझ्याबरोबर फक्त वेळ घालवला आणि मग मला टाकून दिलं. माहीच्या डोळ्यात पाणी आलं. सीमाजी पुढे म्हणाल्या, तो नेहमी मिसेस परेरांच्या कॅफेमध्ये यायचा. दिसायला खूप देखणा, उंच, गोरा. सुमेश कपूर, 26 वर्षांपूर्वी. सीमा नेहमी मिसेस परेरांच्या कॅफे हाऊसमध्ये जायची. मिसेस परेरा तिची जिवलग मैत्रीण होती. तिचं पूर्ण नाव रजनी रॉड्रिक्स होतं. बॉयफ्रेंड मोहित परेराशी लग्न झाल्यानंतर ती रजनी परेरा आणि मग मिसेस परेरा बनली. त्या दिवशी रजनी आणि सीमा कॅफेमध्ये बसून गप्पा मारत होत्या. अचानक कॅफेसमोर एक शानदार बाईक येऊन थांबली. त्यावर एक देखणा तरुण उतरला. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. ते दोघे येऊन सीमा आणि रजनीच्या टेबलसमोर बसले. सीमाची नजर मात्र त्या देखण्या मुलावर खिळली होती. हे पाहून रजनी हसू लागली. ती हळूच म्हणाली, अगं, तुझी नजर कुठे अडकली आहे ते मला सगळं दिसतंय. सीमा लाजत म्हणाली, असं काही नाही, मी कुणाकडेही बघत नाहीये. पण त्या मुलाला नीट कळलं होतं की सीमा त्याच्याकडेच पाहत आहे. त्याच्या मित्राने विचारलं, काय रे सुमेश, तुझी नजर कुठे थांबली आहे? सुमेश हसत म्हणाला, असं काही नाही रे ब्रिज, फक्त त्या मुलीकडे बघत होतो. खूप सुंदर आहे ती, ब्रिज म्हणाला. मग बघतोयस काय, जाऊन बोल ना, सुमेश हसत म्हणाला. वेडा आहेस का, ती मला थप्पड मारेन. थोड्या वेळाने सुमेश आणि ब्रिज बिल देऊन निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर सीमाचा चेहरा पडला. ती मनात म्हणाली, आता तो पुन्हा कधी दिसेल की नाही. पण दुसऱ्या दिवशी सुमेश एकटाच रजनीच्या कॅफेमध्ये आला. सीमा काउंटरवरून निघत असतानाच तिची सुमेशची धडक झाली आणि तिच्या हातातील सामान खाली पडलं. सीमा रागाने म्हणाली, डोळे नाहीत का तुम्हाला? पण समोर सुमेश उभा आहे हे पाहताच ती गप्प झाली. सुमेशने हाताने तिला थांबवण्याचा इशारा केला.
आणि स्वतः खाली वाकून सामान उचलू लागला. सीमाची नजर मात्र त्यांच्यावरच खिळली होती. सुमेशने सामान उचलून तिच्या बॅगमध्ये ठेवलं आणि हात पुढे करत म्हणाला, आय एम सुमेश कपूर. सीमा हलक्या आवाजात म्हणाली, सीमा शर्मा. सुमेश हसला, नाईस नेम. थोडं सामान घेऊन तो निघून गेला. जाताना त्याने एकदा वळून सीमेकडे पाहिलं. सीमाच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. ती त्याच्या विचारात हरवून गेली आणि पुढच्या भेटीची वाट पाहू लागली. काही दिवसांनी सीमा पुन्हा रजनीच्या कॅफेमध्ये आली. रजनी घाईघाईने तिच्याकडे आली. सीमा, मला आज खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. आजसाठी तू माझं कॅफे सांभाळशील का? रात्री बंद करून चावी घरी ठेव. सीमा दचकली. काय? मी पण? रजनी म्हणाली, अगं काही पण तर नाही. प्लीज, मला आज मोहितसोबत डिनर डेटला जायचं आहे. हे म्हणत ती लाजली. सीमा हसली. ठीक आहे बाबा, जा तू एन्जॉय कर. मी सगळं बघते. रजनीने तिला मिठी मारली आणि निघून गेली. सीमा दिवसभर कॅफे सांभाळत होती. पण संध्याकाळी कॅफे बंद करण्याच्या वेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. सीमा त्रासून म्हणाली, अरे देवा, इतका जोराचा पाऊस. सगळे आधीच गेले. मला उशीर झाला. आता घरी कसं जाणार? ती पाऊस थांबण्याची वाट पाहत बसली. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. सीमाने काचेबाहेर पाहिलं. बाहेर सुमेश पूर्ण भिजलेला उभा होता. तिने पटकन दरवाजा उघडला. सुमेश म्हणाला, सॉरी, खूप जोरात पाऊस आहे. मी थोडा वेळ इथे थांबू का? सीमाला त्याच्या श्वासातून हलका दारूचा वास आला. सुमेश थोडा संकोचून म्हणाला, सॉरी, 2 पॅक घेतले होते. सीमाने त्याला बसायला सांगितलं आणि त्याच्यासाठी गरम कॉफी आणली. ती म्हणाली, गरम कॉफी? तुम्हाला बरं वाटेल. सुमेश हसला. थँक्स सीमा, खरंच खूप गरज होती. दोघे शांतपणे कॉफी पिऊ लागले. सीमाची नजर पुन्हा त्याच्यावर खिळली होती आणि हे सुमेशला चांगलं कळत होतं. सुमेश हलक्या खोडकर आवाजात म्हणाला, असं बघू नका, नाहीतर तुम्हाला माझ्यावर प्रेमच होईल. सीमा हलकेच हसली. रात्र वाढत गेली तसं हवामान अधिक थंड होत गेलं. सीमाला थंडी वाजू लागली. अचानक सुमेश पुढे आला आणि त्याने सीमाला आपल्या बाहूपाशी घेतलं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.